श्री स्वामी समर्थ. हल्ली ना मुलांना भाज्या खाऊ घालणे म्हणजे एक मोठा टास्क झालाय आणि शाळेला डब्यासाठी ना मी काही ना काहीतरी मुलींसाठी बनवतच असते, पण भाजी त्यांना अजिबात नको असते. म्हणून मी आज दुधी भोपळ्याचा पराठा बनवणार आहे त्यांच्यासाठी आणि त्याची रेसिपी मला असं वाटलं की तुम्हाला शेअर करावी. चला तर मग बनवूया आपण दुधी भोपळ्याचा पराठा. दुधी भोपळा सोलून घ्यायचा, त्यानंतर खिसून घ्यायचा, त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकायची, भरपूर अशी कोथिंबीर टाकायची, त्यामध्ये 2 चमचे तीळ, 1 चमचा जिरे, 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, त्यानंतर 1 चमचा गरम मसाला आणि एक चवीप्रमाणे मीठ टाकून घेतले. अंदाजे 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे बेसन टाकून घ्यायचं आणि मावेल असं गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी अजिबात ओतायचं नाही. त्यामध्ये दुधी भोपळ्यामध्ये भरपूर असं पाणी असतं आणि पाणी ओतायची काही गरज नाही. घट्टसर मळून घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून चांगलं 5 मिनटं मुरत ठेवायचं. त्यानंतर लगेचच पराठे लाटून घ्यायचे आणि छान असे दह्याबरोबर एन्जॉय करायचे.